नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. म्हातारपण एक अडखळ. काल रात्री अव्वाचा फोन आला. ताई म्हणून ओक्साबोक्सी रडायला लागली. मला वाटले की आप्पांबरोबर भांडण झालं की काय. तिचं रडणं ऐकून मला धक्काच बसला. परवा तिच्या एकुलता एक मुलगा सार्थक त्याच्या बायको मुलांबरोबर त्याच्या नवीन घरी राहायला गेला. तिचे घर सुने सुने झाले होते, रिकामे झाले होते. तिच्या घरट्यातील पाखरे उडून गेली होती आणि तिचे घर रिकामे झाले होते. म्हातारपणात उतारवय झालेल्या आई बापाला सोडून तो गेला होता. ज्या सार्थकला तिने जीवाचे रान करून रात्रीचा दिवस करून हाल अपेष्ट सोसून वाढवलं होतं, तोच तिचा एकुलता एक लेक या उतारवयात तिला सोडून वेगळं राहायला गेला होता. नोकरीनिमित्त मुलं परगावी परदेशी राहणं वेगळं आणि एकाच शहरात 12-13 वर्षानंतर आई बाप सोडून राहणं वेगळं. मग कारण काही असो, त्यात पोरकेपणा, परकेपणा आणि एकटेपणाची भावना असते. ती मन पोखरायला लागते. तिचं दुःख मला समजत होतं. मला समजत होतं की तिला काय सांगायचं आहे. अशीही तिनं गेली 5-6 वर्ष घरात मौन धारण केलं होतं. मौन सर्वार्थ साधनम. सार्थकच्या शिक्षित बायकोसमोर जुनी मॅट्रिक असलेल्या अव्वाचे लहान सहान वाद होत असत. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. फक्त कामापुरतं बोलणं चालू होतं. पण अण्णांच्या स्वभावाला औषध नव्हतं. त्यांच्या वयाने 78 पार केली होती, तरीही त्यांच्या तापट स्वभावात किंचितही फरक झाला नव्हता. त्यांची सतत काही ना काही कुरबुर चालू असे. रेशनिंगच्या अन्नावर जगलेल्या अव्वाला सुस्थितीत दिवसातील दिगभर अन्न वाया गेलेलं आवडत नसे. त्यामुळे घरात अधूनमधून काही ना काही तगमग असे. अव्वाच्या आबोलाचे एक कारण असेही होते. तिच्या स्वाभिमानी पण तापट मनाला तिच्या मुलाने सुनेसमोर केलेला अपमान सहन होत नव्हता. गेल्या 10-12 वर्षात ती हजारदा म्हणत होती की ताई, तो मला असा बोलला, तो मला तसा बोलला. त्याच्या शब्दांनी माझ्या काळजाला भोकं पडले आहेत आणि तिचं काळीज रडताना बघून मला थरकाप होत असे. तिला मी खूप वेळा सांगितले की तशी तळमळ करू नकोस. मलाही तिचं दुःख कळत होतं. एक आई दुसऱ्या आईचं हृदय सहज समजू शकत होते. मी तिला बऱ्याचदा समजावले की लाखोचा हिरा तुझ्यापासून दूर होण्यापेक्षा हजाराचे अन्न वाया जाऊ दे. असे असूनही सार्थक नवीन घर घेईपर्यंत गेली 10-12 वर्षे एकत्र राहिला. त्यानेही गेली कित्येक वर्ष त्रास काढलाच. त्यामागे अनेक कारणं होतीच. असो, घरातील चारही माणसे हटवादी व तापटी होती. त्यामुळे घराला तडा गेला होता. कधी कधी असं वाटत की डिग्री घेऊन ज्ञान मिळतच असं नाही. मनाचा मोठेपणा व समजूतदारपणाही हवा. तो कोणतीही डिग्री देत नाही. अव्वाला हे माहीत होतं की नवे घर घेतलं म्हणजे मुलगा व सून घराबाहेर पडणार. ती मला फोनवर सांगत होती की तिच्या सोन्यासारख्या नाती तिच्यापासून दूर केल्या. माझ्या मनाची तगमग माझ्या लेकाला कधीच कळली नाही. तो गेला तेव्हा मी घरात नव्हते, पण शेजारची अक्का सांगत होती की तिने त्याला खूप समजावले की जाऊ नकोस, मुलींसाठी तरी राहा. दादा पण खूप रडत होते, पण त्याने ऐकलेच नाही. ती सांगत होती, रडत होती. मी पण गळ्यात दाटून आलेला हुंदका गिळला. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी 1-2दा सार्थकला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये अव्वाचंच चुकत होतं. 30 वर्ष ज्याने आईचं ऐकलं त्याला आज अव्वा चुकीची वाटत होती. ज्या अव्वाची त्याने देवासारखी पूजा केली होती, ती अव्वा आज त्याला चुकीची वाटत होती. तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर मी त्याला समजावले, सांगणे सोडून दिले होते. खरंच तो आमच्या सर्वांपासून मनाने खूप दूर गेला होता. नात्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. आता मलाच पोरकं आणि परक वाटत होतं. मी कल्पना करू शकत होते की भविष्यात माझा मुलगा मला सोडून गेला तर नकोच. किती भयंकर कल्पना. ही कल्पना पण मला सहन होत नव्हती. माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. मी विचारात गर्क झाले होते. माझा हुंकार न मिळाल्यामुळे अव्वा ताई ताई म्हणून हाक देत राहिली. मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हटलं, अव्वा, मी ऐकते आहे, तू बोल. सगळं सामान घेऊन गेला का? तर ती म्हणाली, नाही, अजून सगळं सामान घेऊन गेला नाही. गरजेचंच नेलं आहे. जुनं सगळं इथेच आहे. नवीन घरात जुन्या वस्तू कशाला? असाही फ्रीज जुना झालाय, टीव्ही जुना झालाय, वॉशिंग मशीन
मिक्सर जुनं झालंय, सगळं जुनं झालंय. आम्ही पण जुने झालोय ना. अडगळीच्या वस्तू आणि आमची अडगळ इथेच ठेवून गेलाय. मला तिची अडगळ म्हणण्याचा मथितार्थ कळाला. आव्वा बोलत होती, रडत होती. मी ऐकत होते, रडत होती. किती अचूक शब्दप्रयोग केला ना तिने. म्हातारपण म्हणजे खरंच अडगळ असते का? समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.